नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट करता बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदाकरता जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, ओके, जी स्क्रीनिंग टेस्ट एक्झामिनेशन होणार आहे. तर या एक्झामिनेशनसाठी आपण मागील वर्षीच्या काही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या प्रश्नपत्रिकेमधील संपूर्ण जी के क्वेश्चनचं विश्लेषण आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे जे प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रो, तर हे सर्व प्रश्न आपल्याला इंग्रजी माध्यमामध्ये विचारले जाणार आहेत. ओके, बघा, बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाची जी परीक्षा होते, जी स्क्रीनिंग टेस्ट होते, तर ती संपूर्ण इंग्रजीमध्ये असणार आहे. फक्त मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये बघायला मिळतील. बाकी इतर सर्व जे प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, हे सर्व आपल्याला इंग्रजीमध्येच विचारले जाणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. जे विद्यार्थी बॉम्बे हायकोर्टची तयारी करतायत त्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आहे, हू इज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक असे म्हणतात. यानंतर, विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट. बघा, लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? ओके, लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा, या ठिकाणी व्हीनस, सॅटर्न, मार्स, ज्युपिटर असे पर्याय आहेत. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, व्हीनस, सॅटर्न म्हणजे शनी, व्हीनस म्हणजे या ठिकाणी बुध. ओके, बघा, या ठिकाणी व्हीनस, सॅटर्न, मार्स आणि ज्युपिटर असे या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत पर्याय. विद्यार्थी मित्र, व्हीनस म्हणजे काय? तर व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह होतो. ओके, व्हीनस म्हणजे काय येतं? व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह. सॅटर्न म्हणजे शनी, सॅटर्न म्हणजे शनी. मार्स म्हणजे मंगळ, मार्स म्हणजे कोणता ग्रह आहे? मंगळ. आणि ज्युपिटर म्हणजे या ठिकाणी गुरु, ज्युपिटर म्हणजे काय? गुरु. तर लाल ग्रह कोणत्या ग्रहास म्हणतात? तर मार्स. ओके, मंगळाला आपण लाल ग्रह म्हणतो. ऑप्शन सी, मार्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर, विच इज द लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी. बघा, शरीरातील सर्वात लांब अवयव असा कोणता म्हटलं तर त्या ठिकाणी कोणता येतो विद्यार्थी मित्र? स्किन. ओके, स्किन. ऑप्शन 3 डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर, हू रोड द नॅशनल अँथम ऑफ इंडिया. बघा, आपल्या देशाचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं आहे? राष्ट्रगीत कोणी लिहिलं आहे? तर राष्ट्रगीत लिहिलं आहे रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन ए, रवींद्रनाथ टागोर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर, इन विच इयर इंडिया गेन इंडिपेंडन्स. ओके, इन विच इयर डिड इंडिया गेन इंडिपेंडन्स, म्हणजे भारत कधी स्वातंत्र्य झाला, कोणत्या वर्षी स्वातंत्र्य झाला? विद्यार्थी मित्र, 1947. ओके, कधी स्वातंत्र्य झाला? 1947. 15 ऑगस्ट 1947, 1947 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा की ब्रिस्बेन. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? कॅनबेरा. ओके, कॅनबेरा हे ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे. बघा, या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्र. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ॲमेझॉन, नाईल, यांगसे की मिसिसिपी. ओके, तर विद्यार्थी मित्र, नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. ओके, नाईल आपल्या सर्वांना माहिती आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल. आणि भारतातील म्हटलं तर गंगा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच कंट्री होस्टेड द 2024 ऑलिम्पिक गेम्स. 2024च्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा या कुठे झाल्या होत्या? तर या स्पर्धा होत्या विद्यार्थी मित्र फ्रान्स देशात झाल्या होत्या. ओके, कुठे झाल्या होत्या? फ्रान्समध्ये झाल्या होत्या. त्याच्यामुळे ऑप्शन सी, फ्रान्स या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विच इज द स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया बाय एरिया. बघा, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे? कोणतं आहे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य? गोवा, सिक्कीम, त्रिपुरा की मणिपूर. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन ए, गोवा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, गोवा हे सर्वात लहान क्षेत्रफळ असणारं राज्य आहे. ओके, गोव्याचं क्षेत्रफळ जे आहे हे सर्वात लहान आहे. आणि सर्वाधिक म्हटलं तर राजस्थान हे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं राज्य आहे. ओके, बघा, या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, हू इन्व्हेंटेड द लाईट बल्ब. लाईट बल्बचा शोध कोणी लावला? ओके, विजेचा जो दिवा आहे याचा शोध कोणी लावलाय? अलेक्झांडर ग्रॅहम बेल, थॉमस एडिसन, निकोला
टेस्ला आणि जेम्स वॅट. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन बी थॉमस एडिसन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, थॉमस एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला होता. ओके, पहा या स्वरूपाचे हे होते. विद्यार्थी मित्र बघा, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या याची PDF हवी असेल प्रश्नपत्रिकांची, तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलवरती PDFs अवेलेबल करून दिल्या जातील. ओके, ऑलरेडी तिथे काही PDF टाकलेल्या आहेत. तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा टेलिग्रामवर जाऊन त्या ठिकाणी सर्च करायचं आहे इग्नाइट GK अकॅडमी. तुम्हाला त्या ठिकाणी आपलं चॅनल मिळून जाईल. ओके, बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द करन्सी ऑफ जपान. ओके, जपानचं करन्सी म्हणजे काय या ठिकाणी चलन. ओके, जपानचं चलन काय आहे विद्यार्थी मित्र, जसं भारताचं आहे रुपया. ओके, भारताचं काय आहे रुपया, तर तसंच जपानचं कोणतं चलन आहे, तर जपानचं आहे येन. ओके, जपानचं चलन काय आहे येन. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न का, विच गॅस इज द मोस्ट ॲब्युडंट इन अर्थ ॲटमॉस्फिअर. ओके, बघा पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक आढळणारा गॅस कोणता आहे, तर तो आहे नायट्रोजन. ऑप्शन सी नायट्रोजन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा, हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते. ओके, प्रेसिडेंट म्हणजे काय राष्ट्रपती, तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते. विद्यार्थी मित्रो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, अँड फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जर विचारलं तर पंडित जवाहरलालजी नेहरू इज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ओके, क्लिअर आहे सर्वांना, लक्षात असू द्या. राजेंद्र प्रसाद हे काय होते, हे होते आपले पहिले राष्ट्रपती. ओके, आणि त्यानंतर हे पंतप्रधान. आणि डेफिनेटली आपल्याला याच्यावरती प्रश्न मिळणार आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न सर्वांनी IMP म्हणून नोट करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, तर टायगर. हा टायगर इज द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. ओके, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. हु डिस्कवर्ड ग्रॅव्हिटी. बघा ग्रॅव्हिटी म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, गॅलिलिओ की स्टीफन हॉकिंग. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन बी आयझॅक न्यूटन. ओके, न्यूटन या शास्त्रज्ञाने काय तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. ओके, गुरुत्वाकर्षण लक्षात असू द्या. ओके, गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण, आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध कोण लावला, आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच इंडियन सिटी इज कॉल्ड द पिंक सिटी. बघा भारतातील कोणतं शहर आहे ज्याला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. ओके, पिंक सिटी कोणतं आहे, जयपूर. ओके, जयपूर हे देशात गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाते. ओके, गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाते जयपूर. व्हॉट इज द केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड. ओके, बघा सोने, गोल्ड म्हणजे काय सोने, तर सोन्याची रासायनिक संज्ञा काय आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. सोन्याची रासायनिक संज्ञा काय, तर सोन्याची रासायनिक संज्ञा आहे AU. ओके, ऑप्शन ए AU ही सोन्याची रासायनिक संज्ञा आहे. ओके, केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड. त्यानंतर विच प्लॅनेट इज क्लोजेस्ट टू द सन. बघा सूर्याच्या जवळ असणारा ग्रह कोणता. ओके, सूर्याच्या जवळ असणारा ग्रह कोणता आहे, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ की मार्स. ओके, कोणता आहे, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ की मार्स. ओके, मर्क्युरी म्हणजे या ठिकाणी बुध ग्रह, मर्क्युरी म्हणजे बुध, व्हीनस म्हणजे शुक्र, अर्थ आपली पृथ्वी, मार्स म्हणजे मंगळ. ओके, तर सर्वात जवळ आहे बुध, मर्क्युरी. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विच मुघल एम्परर बिल्ड द ताजमहल. ताजमहल कोणत्या मुघल शासकाने बांधला, तर शहाजहान. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, शहाजहानने काय ताजमहल बांधला. ओके, शहाजहान. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन विल बी ऑन अवर स्क्रीन. इन विच स्टेट इज द गीर फॉरेस्ट लोकेटेड. ओके, बघा गीर अभयारण्य या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, गीर अभयारण्य. आता गीर अभयारण्य कुठे आहे बरं, गीरचं जे अभयारण्य आहे हे कुठे लोकेटेड आहे, तर विद्यार्थी मित्र गीर अभयारण्य आहे गुजरातमध्ये. कुठे आहे, गुजरात. ऑप्शन बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, गीरचं जे अभयारण्य आहे हे गुजरातीत आहे. आता हे गीर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे बरं, गीरचं जे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे प्रसिद्ध आहे सिंहासाठी. ओके, सिंहासाठी गीरचं अभयारण्य प्रसिद्ध आहे, हे देखील लक्षात असू द्या. Which instrument is used to measure earthquake. ओके, earthquake म्हणजे भूकंप.
भूकंप कशामध्ये मोजतात? कोणतं उपकरण वापरले जाते भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी? थर्मोमीटर, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ की अल्टिमीटर? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन सी सिस्मोग्राफ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी भूकंपाचं मापन कशात होते? तर अर्थक्वेक जो आहे हा सिस्मोग्राफ मध्ये मोजला जातो. ओके बघा. त्यानंतर थर्मोमीटर तापमान मोजण्यासाठी मोजले जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा. हाऊ मेनी प्लेयर देअर आर इन क्रिकेट टीम? बघा क्रिकेट संघामध्ये किती खेळाडू असतात? तर क्रिकेट संघामध्ये एकूण 11 खेळाडू असतात. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन सेल्सियस? ओके बॉइलिंग पॉइंट म्हणजेच काय या ठिकाणी? उत्कलनांक. ओके उत्कलनांक म्हणजेच ज्या तापमानावर पदार्थ उकळू लागतो. मग काय आहे? पाणी. ओके वॉटर म्हणजे पाणी. पाण्याचा उत्कलनांक काय आहे? तर 100 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पाण्याचा उत्कलनांक किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलनांक आहे. बघा या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला बॉम्बे हायकोर्टमध्ये विचारले जातात. बघा पुढचा प्रश्न काय? विच इंडियन फ्रीडम फायटर इज कॉल्ड आयरन मॅन ऑफ इंडिया? ओके भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखतात? तर सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. इन विच डे सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे? जागतिक पर्यावरण दिन. ओके जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ओके विद्यार्थी मित्र नुकताच साजरा झाला होता 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून. ओके 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. ओके पहा विद्यार्थी मित्र होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. ओके पहा या व्हिडिओमध्ये जर प्रश्न तुम्हाला आवडले नक्कीच तुम्हाला बॉम्बे हायकोर्टमध्ये याचा फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आपण पूर्ण सिरीज या चॅनलवरती घेणार आहोत. त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल या क्वेश्चनची तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्व PDF अवेलेबल करून दिले जातील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.